आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। 20 जुलैला झालेल्या मोर्चात विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार झाल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय आणि त्यामुळे भाजप विरोधातील सर्व राजकीय पक्ष आणि महाराष्ट्रातील जनतेनं या बंदमध्ये सहभागी व्हावं, कारण हा बंद राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा असल्याचं त्यांनी नमूद केलंय। तर वंचित बहुजन आघाडीच्या या बंदच्या आधीच आंदोलनासाठी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। अनेक पदाधिकाऱ्यांना घराबाहेर न निघण्याचा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच काही पदाधिकाऱ्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काही पदाधिकाऱ्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केल्याचा आरोप होतोय। वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। तर बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदविषयी पक्षाचे नेते सुजात आंबेडकर यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। आपल्या सोबत आहेत। हे बघा, आपण जर पहिल्यापासून घटना बघितली तर आपल्याला एक गोष्ट कळेल की 21 लोकांचा हा नीट पेपर फुटिंगमध्ये जीव गेला होता, त्यांचा सिस्टमनी जीव घेतला होता। त्याच्यानंतर दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं ते एक विद्यार्थ्यांचं न्याय आणि हक्क मागण्यासाठी आंदोलन झालं आणि ज्या 21 लोकांचा जीव गेलाय त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी आणि परत कोणतेही पेपर फुटी होऊ नये याच्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं होतं। जेव्हा विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलन करायला येतात आणि मग दिल्लीमध्ये जमलेल्या विद्यार्थ्यांवरती पोलीस हा एवढ्या मोठ्या प्रकारचा भयान हल्ला करतात, लाठीचार्ज करतात, टिअर गॅस वापरतात, वॉटर कॅनन्स वापरतात। अशा ठिकाणी आढळून आले की काठ्यांना खिळे लावून पोरांना सुद्धा मारण्यात आले। बऱ्याच ठिकाणी असे फोटोज व्हिडिओ सुद्धा समोर आले ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मारणारे हे पोलीसवाले आहेत, पण त्यांच्याकडे वर्द्या नाही आहेत। पोलीसवाले आहेत तर त्यांचे नेम टॅग लपवले गेलेत आणि अशा क्रूर पद्धतीचं भाजपची भाड्याची गुंडी पोलिसांच्या फोर्समध्ये घुसून पोरांना जेव्हा मारताना येते तेव्हा हा मुद्दा फक्त एका राजीनाम्याचा किंवा एका भूक हरतालचा राहत नाही, तर हा भारताचं भविष्य म्हणजेच आपले तरुण आणि विद्यार्थी वाचवण्याचा येतो। आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा विद्यार्थी शांतीपूर्वक मोर्चा करतात आणि त्यांच्यावरती एवढ्या मोठ्या पद्धतीने दडपशाही करून क्रूर हल्ला केला जातो तेव्हा तो एक लोकशाहीचा गळचेपा हा मी मानतो। आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आणि भारताचं भविष्य जे आपले तरुण आणि विद्यार्थी आहेत त्यांच्या पाठीमागे उचलून त्यांचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने हा महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। तर वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला मुंबईत पाठिंबा मिळतोय। भायखळा, माझगाव येथील नागरिकांनी बंदला उत्स्फूर्तपणे